काय बोलणार नाही काय भाई. मला कळत नाही की टीम इंडिया चॅम्पियन ट्रॉफीची टीम इंडिया कोणत्या बेसिसवर टीम इंडियाची निवड केलेली आहे. कोणत्या गोष्टीच्या आधारे तुम्ही टीम इंडियाच्या प्लेयर्सना चॅम्पियन ट्रॉफीसाठी सिलेक्ट केलेली आहे. मला जितकं माहिती आहे, जितकं मला कळतं त्या पद्धतीने मी बोलतो आहे. तुम्ही संघामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त आउट ऑफ फॉर्म असलेले प्लेयर्स तुम्ही निवडलेले आहेत. विराट कोहली आउट ऑफ फॉर्म आहे, रोहित शर्मा आउट ऑफ फॉर्म. मी असं म्हणत नाही ते दोघे आउट ऑफ फॉर्म आहेत म्हणून त्यांना घेऊ नका, पण ते दोघे सिनियर ते हवेतच. पण शुभमन गिल आहे, त्यासोबत तो उपकर्णधार पण त्याला निवडलेली आहे. काहीच कळत नाही कशा पद्धतीने सिलेक्ट केलेले आहे त्यांना. आणि अजित अगरकर स्वतः म्हणाले होते आणि गौतम गंभीरसुद्धा की तुम्ही देशांतर्गत क्रिकेट खेळा. जर तुम्हाला टीम इंडियाच्या मेन टीममध्ये यायचं असेल तर तुम्ही देशांतर्गत क्रिकेट खेळा, तिथे चांगला स्कोअर बनवा, चांगलं खेळा, फॉर्ममध्ये या, तरच तुम्हाला टीम इंडियामध्ये घेतलं जाईल. पण तसं दिसत नाही आहे. आत्ताच बघा ना, करुण नायर जो विजय हजारे ट्रॉफीमध्ये 8 मॅचेसमध्ये 7 डाव त्याला खेळायला भेटले. त्यामध्ये 5 शतक, 1 अर्धशतक, म्हणजे 5 शतक हे अर्धशतक केलेलं आहे त्याने. आणि 752 स्कोअर त्याने बनवलेले आहेत. 752 सरासरी असून पण त्याची निवड झालेली आहे. अजित आगरकर म्हणतात खूप त्याने चांगला स्कोअर केलेला आहे, चांगला परफॉर्मन्स केलेला आहे, पण तरी पण टीम इंडियामध्ये येण्यासाठी खूप आणखी प्रयत्न करावे लागतील. भाई आणखी किती प्रयत्न करावे लागतील? त्याच्यापेक्षा काय करू शकतो करुण नायर? कठीण आहे संघाचं. आणि त्यासोबत ऋतुराज गायकवाड तोही फॉर्ममध्ये आहे, त्यालाही खूप वेळापासून संघापासून लांब ठेवलेली आहे. संजू सॅमसन लास्ट 3 ओढ्यामध्ये दोन सेंचुरीज मारल्या त्याने, तरी पण त्याला तुम्ही बाजूला ठेवलेली आहे. आता विराट कोहली आउट ऑफ फॉर्म आहे, रोहित शर्मा आउट ऑफ फॉर्म आहे, शुभमन गिल आउट ऑफ फॉर्म आहे, यशस्वी जयस्वाल एकही वनडे मॅच खेळलेला नाही, तरी पण त्याला त्याच्या T20 आहे कामगिरीच्या आधारावर त्याला घेतलेली आहे. तुम्ही संघामध्ये फॉर्ममध्ये असलेले खेळाडू घ्या, ह्या आधारावर त्या आधारावर नका घेऊ असं मला वाटतं आहे. आणि जसप्रीत बुमराह तर डाऊटफुल आहे. मोहम्मद सिराजने पण चांगली कामगिरी केली होती, भले त्याने विकेट्स नाही घेतल्या, पण तो ठीक होता बॉलर, तरी पण त्याला बाहेर केलेली आहे. त्याचबरोबर मोहम्मद शमी आलेले आहे आपल्याकडे, ठीक आहे. राहुल, श्रेयस अय्यर यांनीसुद्धा कुठेही जास्त स्कोअर केलेला आहे, जास्त रन्स मारलेले आहेत. तुम्ही करुण नायर, ऋतुराज गायकवाडला घेऊ शकत होतात, बेस्ट ऑप्शन्स होते. म्हणाले जर BCCI ही मागणी करत असेल की जर तुम्ही देशांतर्गत क्रिकेट खेळलात आणि तिथे चांगला परफॉर्मन्स केला तर तुम्हाला निवड केली जाईल, पण करुण नायरने चांगला खेळूनसुद्धा त्याला तुम्ही लांब ठेवलेलं आहे. बघूया काय होतं चॅम्पियन ट्रॉफीमध्ये. आउट ऑफ फॉर्म असलेले प्लेयर्स तुम्ही घेतलेत, बघूया. देवाकडे अपेक्षा आहे की चांगले जे निवडलेले खेळाडू त्यांनी चांगला खेळ दाखवा आणि चॅम्पियन ट्रॉफी आपल्या भारतातच आली पाहिजे. देवाकडे आशा आहे. धन्यवाद.